मित्रांनो, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात निराधार अनुदान योजना राबविली जात असते, ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा समावेश आहे। तर या योजनेतील लाभार्थ्यांना आता या योजनेचे अनुदान हे त्यांच्या बँक खात्यात जमा न करता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केले जात आहे। या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार राज्यभरात या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान हे डिसेंबर 2024 पासून लाभार्थ्यांना थेट डीबीटी मार्फत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जात आहे। जानेवारी 2025 आणि फेब्रुवारी 2025 चे अनुदान सुद्धा लाभार्थ्यांना डीबीटी मार्फतच वितरित केले जात आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार संलग्न नसेल तर त्यांना हे अनुदान मिळणार नाही आहे। तर मित्रांनो, आता बऱ्याच ठिकाणी जानेवारी 2025 आणि फेब्रुवारी 2025 च्या अनुदानाचे वितरण सुद्धा सुरू झालेले आहे। तर आता बऱ्याच ठिकाणी लोकांना हे समजत नाही आहे की त्यांचे आधार संलग्न बँक खाते कोणते आहे। उदाहरणार्थ, आधी जर एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे येत होते, परंतु त्यांचा आधार संलग्न जर स्टेट बँकेत असेल तर त्यांना स्टेट बँकेत पैसे जमा होत आहे। त्यामुळे बरेच जण या ठिकाणी गोंधळात पडत आहे। तर तुमचं आधार संलग्न बँक खाते कोणतं आहे हे तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता। यासाठी तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही ही सर्व प्रक्रिया तुमच्या मोबाईलवर करून तुमचा आधार संलग्न बँक खाते नेमकं कोणतं आहे ते चेक करू शकता। तर ते चेक करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक लागेल। त्याची वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार संलग्न बँक खाते कोणतं आहे, आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करण्याकरिता माय आधार या ऑफिशियल आधारच्या पोर्टलवर येऊन जायचं आहे। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे लिंकवर क्लिक केल्यावर पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे। त्यासाठी तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। तर आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचं आधार संलग्न जो मोबाईल क्रमांक असेल त्यावर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP इथे टाकून तुम्ही तुमच्या आधारच्या प्रोफाईलवर लॉग इन करू शकता आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता। तर आपण आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून घेऊयात। लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP या ठिकाणी टाकून घ्यावा। OTP अचूकरित्या टाकल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करावे। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आता आपण आपल्या आधारच्या प्रोफाईलवर लॉग इन होऊन जाऊ। आपली आधारची प्रोफाईल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी 5व्या क्रमांकावर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटसचा एक पर्याय देण्यात आलेला आहे। तर या बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं आधार बँक मॅपिंग झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी बँकेचं नाव दाखवेल, त्यानंतर त्याचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते दाखवेल आणि कोणत्या तारखेला हे ॲक्टिव्ह झालेलं आहे त्याची तारीख दाखवेल। म्हणजेच जर तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी पूर्ण झालेलं असेल तर त्या बँकेचं नाव दाखवेल आणि समजा तुम्हाला या ठिकाणी बँकेचं नाव दाखवत नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार तुमच्या खात्याला लिंक करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं सुद्धा उघडू शकता, जेणेकरून तुमची आधार बँक सीडिंग स्टेटस लवकरात लवकर पूर्ण होईल। तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता तुमच्या आधार क्रमांकाच्या सहाय्याने आणि इथे जे खाते दाखवेल त्याच खात्यात तुमच्या निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरच तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। आणि समजा इथं जर तुमचं आधार बँक सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणत्याच बँकेला लिंक नसेल तर तात्काळ तुम्हाला बँकेत जाऊन आधार बँक सीडिंग स्टेटसचा फॉर्म भरून द्यायचा आहे किंवा मग तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं सुद्धा उघडू शकता, ज्यामध्ये तात्काळ आधार सीडिंग होऊन जात असते। तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।